श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे ना इकडे पाठीमागं तुम्हाला दिसत असेल ते उळं आहे ना, थोडीशी जागा राहिली होती, तो थोडासा कुळीत केलेला आहे आणि तिथे ना आता थोडंसं राहिलेलं आहे त्याच्यात जे आहे ते उळं टाकायचं आहे. आणि आता मी तिकडं मूग निंदायला जाणार आहे. अहो इथं उळं टाकणार आहे. तर चला आता मी मुंगात आहे ना, म्हणजे आधी गवत दिसत नव्हतं, पण आता इतकं गवत झालेलं आहे ना, तर बस तर चला आता गवत जे आहे किती निघते ते तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग. तर बघा आता आहे ना तिकडं हा जो पाईप आहे तो जोडलेला आहे, रेन पाईप. आणि आता इथं उळं टाकायला चालू करायचं आहे. तर आता मी आहे ना निंदायला जाते. अहो इथं हे जोडतील. हां. हे बघा आता आहे ना मस्त असं स्प्रिंकलर चालू केलं आहे. तर याचे ना आधीचे जे होल असतात ना ते बारीक असतात ते बघा. आता आपली काकडी बिकडी मस्त येणार आहे बघा. काकडीची वेल, कोथिंबीर, मस्त असं स्प्रिंकलर चालू झालेलं आहे. याचे लय बारीक छिद्र आहे ना. तर चला मूग निंदायला आलेलो आहोत. आता थोडाच राहिलेला आहे, कारण इकडे ना म्हणजे गवत थोडं थोडं आहे. जिकडे जास्त दाट गवत होतं ना ते झालेलं आहे. तर इथं सासूबाई ते आधीच निंदत होते. आम्ही लेट आलो होतो. तर उन्हामुळे ना खरंच खूप त्रास होतो. तर बऱ्यापैकी मूग त्यांनी दोघांनी जास्त निंदला होता. आता सांगायचं ते खरं. आणि आम्ही ना म्हणजे असं दुपारून जाऊन जाऊन जो आहे तो निंदलेला आहे. तर आता संध्याकाळची वेळ झालेली होती. आता पूर्ण व्हिडिओ काय मी शूट करून घेतला तोच मळ्यातला, मग तुम्ही पण बोर होशाल. तर इथे ना मस्त अशी आपल्याला आहे ना चण्याची जी भाजी आहे ती बनवायची आहे. तर इथं बघू शकता मुलींना खूप आवडते ही. आणि कधीतरी अदलून-बदलून जर भाजी केली ना टेस्टी पण लागते. आता कायमच म्हणजे काळी भाजी करणं होत नाही. तर इथं बघा कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये ना आपल्याला कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जिरं मोहरी टाकायची आहे, हिंग टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि ना आता थोडासा जो आपला काळा मसाला आहे तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर आहे ना आपण जी पेस्ट तयार म्हणजेच कोथिंबीर, आलं लसणाची जी थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे ओबड-धोबड. आणि त्यामध्ये आपल्याला जे आपले चणे भिजवलेले आहे ते टाकायचे आहे. आता हे ना व्हाईट कलरचे आहे. तुम्हाला जर आपले गावठी जर हरभरे असतील ना त्याचे खूपच छान लागतात. आता हे काबरी हरभरा म्हणता याला. तर तो आहे, पण याची पण भाजी छानच लागते, फक्त शिजायला थोडा वेळ लागतो. तर इथे धना पावडर टाकायची आहे, जेणेकरून आहे ना जे आपले जे चणे आहे ना ते खूप छान होतात. जसं आपण चिकनची भाजी बनवतो त्याच प्रकारे याची रेसिपी आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच याची भाजी आवडेल. तर बघा पाणी पण जास्त टाकायचं नाही आहे. मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून ते आहे ना चण्यामधले मिक्स होईल. तर बघा इथं कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे. आता आहे ना मी कांदे भुजत टाकले होते आणि खोबरं वगैरे भाजून घेतलं होतं. पण आहे ना नेमकं आहे ना एक कस्टमर आला, त्याच्यामुळे मी तो बाकीचे व्हिडिओ काय शेअरच करणं झालं नाही. तर बघा इथं लाल तिखट मसाला, कांदा
कांदा मसाला, लाल तिखट आणि आपला घरचा जो काळा मसाला आहे तो टाकलेला आहे. थोडासा प्रवीण मसाला टाकलेला आहे. आपली टेस्ट चांगली यावी म्हणून आणि ते वाटण कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर बघा याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि खूप छान असं आहे ना, तेल सुटल्यानंतर आहे ना आपला मसाल्याचाही म्हणजे परतला जातो आणि जी भाजी आहे ना ती आपली रुचकर लागते. तर बघा छान असं आता तेल सुटायला लागलेलं आहे आणि इकडे आपले चणे पण पूर्णपणे असता शिजलेले आहे. जास्त शिजवून जर घेतले ना, तुम्हाला जर भाजी घट्ट लागत असेल तर तुम्ही ना जे चणे आहेत त्याचंच थोडंसं वाटण मिक्सरमधून करून घ्यायचं आहे. मग तेही खूप छान लागतात. तर बघा आता आहे ना तेल छान असं सुटत आहे आणि छान तेल सुटल्याशिवाय आपल्याला आहे ना चणे त्यामध्ये ॲड करायचे नाही आहे. तर चला मस्त असे आपले आता तेल सुटलेलं आहे. तर चला आता आपण चणे कसे झालेले आहेत ते बघूया. चला आता कुकरचं झाकण मी तुम्हाला खोलून दाखवते आणि बघा इथं छान असे चणे ना पूर्णपणे जास्त पाणी पण राहिलेलं नाही आहे आणि छान शिजलेले आहेत. तर त्याला तुम्हाला आहे ना कसे झालेले आहेत ते बघा. आपल्या बोटांनी जे आहे ते दाबले जाते म्हणजे याचा अर्थ आपले चणे छान असे झालेले आहे. तर ते आहे ना पूर्ण आपल्याला मस्त असं ॲड करायचे आहे. थोडंसं गरम पाणी करून ठेवायचं आहे म्हणजे ना भाजी ना अ, पांचट अशी लागत नाही. तर बघा इथं तेल छान असं आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे. आणि आता आपले जे चणे आहे ना ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे. तर आता आपण आहे ना चण्यामध्ये मीठ जास्त टाकलं होतं. त्याच्यामुळे याच्यात टाकताना ना थोडंसं कमीच टाकायचं आहे. नाहीतर आहे ना आपली जी भाजी आहे ती खारट होते. तर बघा आता चणे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तुम्हाला आता भाजीचं प्रमाण कसं लागतं त्याच्यावर आधारित आहे. तर आता आमचे 4 ते म्हणजे 5-6 माणसांचं आहे. तर त्याच्यामुळे मी थोडंसं जास्तच करत आहे आणि आता मला भाजी घट्ट करायची होती. तर मी इथे चणे ना थोडेसे मिक्सरमधून वाटण करून घेतलं होतं आणि तेच आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर थोडंसं गरम पाणी साईडला करून ठेवायचं आहे जेणेकरून या भाजीमध्ये आपल्याला टाकायला होईल. तर चला इथं भाजीला थोडीशी उकळी येईपर्यंत मी आहे ना जे आपले चणे आहेत त्याचं वाटण करून घेत आहे. वाटण केल्यानंतर यामध्ये तुम्ही जर बाजरीचं पीठ असेल ना तेही थोडंसं भाजून टाकलं तर चालेल किंवा जी आपली डाळ असते ना ती डाळ पण तुम्ही याच्यामध्ये भाजून आणि टाकू शकता. तर त्याची पण म्हणजे टेस्ट छानच लागते. तर बघा छान अशी जर ही भाजी आहे ना ती झालेली आहे तरी पण भाजीला आपल्या आलेली आहे. तर चला ते वाटण जे केलेलं होतं ते मी ॲड करते आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. म्हणजेच तुम्हाला भाजी जास्त रश्श्याची लागत असेल तर थोडंसं जास्त टाका. जसं तुमची क्वांटिटी हवी असेल तसे टाकलं तरी चालेल. फक्त तुमचं मसाल्याचं प्रमाण त्या मापात पाहिजे. तर बघा आता मला इथं कढई थोडीशी कमी अशी एवढी भाजी करायची आहे. तर चला आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशी भाजी करतात का तेही मला सांगा. तर तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तर खरंच ही रेसिपी करून बघा आणि भाजी करून बघा. खूप छान अशी टेस्ट लागते. तर बघा भाजी आपली आता रेडी झालेली आहे. तर मला आहे ना आता जेवणाला तुम्हाला मी जेवणाचं ताट करते आणि स्पेशली जेवणाच्या ताटावरती बसल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करते. तर चला इथं मस्त अशी भाजी घेतली आहे, लिंबू घेतलेला आहे, कांदा, भाकरी आणि पोळी. तर या सर्वजण जेवायला छान अशी आपल्या आता इथं जेवणावरती ताव मारूया. चला तर या जेवण करायला. तर चला आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आता इथे आहे ना मळ्यात आल्यानंतर आहे ना तुम्हाला सांगितलं होतं या मशीनने ना कोळपता पण येतं आणि आपले जे दांडा आहे तेही पाडता येतात. म्हणजे आता ना या मक्कामध्ये ना बैलाचा अवतार चालणारच नाही. आता ना पाऊसच पडत नाही आहे. 7-8 दिवस झाले. आधी तर पावसाने एवढा वैताग आणला होता. आता ज्याला त्याची गरज आहे तर येत नाही. तरी त्यांना याच्या बळीसारखं त्याचं जे आहे ते दिलेलं असतं. तर त्याचं असं बघा छान असं दांड पडतात आणि म्हणजे आपण त्याला भुईमुगाला बुजाटाही देऊ शकतो आणि मक्कातही त्याला छान असं चालतं. तर पाणी भरायसाठी त्याला आहे ना अशा प्रकारे दांडा टाईप करून घेत होते. म्हणजे पाणी छान असं मक्काला जे आहे ते बसेल. तर ऊन खूप पडलं होतं आणि मला उन्हामुळे आहे ना माझं डोकं इतकं प्रमाणाच्या बाहेर दुखतं का कुणास ठाऊक. तर याच्यावरती काही कोणाला उपाय असेल तर सांगा. मला ऊन म्हटलं तर माझं पूर्ण डोकं जे आहे ते दुखतं. मला काहीच सुचत नाही. तर फायनली म्हटलं तोंड थोडंसं बांधून घेऊया. फायनली 3 ते 4 दिवसानंतर आपला भुईमुग जो आहे मूग जो आहे तो निंदायचा झालेला आहे. तर बघा किती निंदलेला आहे आपण. हा मूग लय भारी बरं का इकडचं. वावर पण भारी. तर बघा एवढा सगळा आहे ना मूग जो आहे तो निंदायचा झालेला आहे बघा. आता तिकडे ना गंज वेचायचं काम चालू आहे. तर आता गंज पण वेचून घेतो. अजून दिवस भरपूर आहे. तर चला आणि इकडं मूग बघा खूपच छान आहे आणि खूप थकल्यासारखं झालं आहे. तर बघू शकते या मुगाच्या शेंगा आहे. तर म्हणजे आता आमच्याकडं पंचमीला वगैरे असा मूग जो आहे तोडायला येईल. आता काय माहीत नाही पंचमीला येतो काय. आणि बघा आता भरपूर ठिकाणी शेंगा लागलेल्या आहे आणि आता त्याला आहे ना पावसाची गरज आहे. मूग बघा तुम्ही इतका छान झालेला आहे ना आणि आता हे वावर ओढलेलं होतं ना त्यामुळं भारी असा मूग आलेला आहे. बघू शकता तुम्ही.
तर ह्याच खुरप्याच्या साहाय्याने, तर काही ठिकाणी याला खोरं म्हणतात, आमच्याकडे याला खुरपं म्हणतात. तर या खुरप्याच्या साहाय्याने हे जे सगळं रान आहे ते स्वच्छ केलेलं आहे, म्हणजेच या आपल्या लक्ष्मीच्या साहाय्याने. तरी तर गंज वेचायचे होते, पण नंतर आहे ना आम्हाला कंटाळा आला. मग आम्ही काही गंज वेचले नाही. सासूबाईंनी त्यांनीच वेचले आणि बऱ्यापैकी काम तेच हँडल करतात. आम्ही जेमतेम त्यांना मदत होऊन असतो कधी. म्हणजे जास्त शक्यतो मळा लांब असल्यामुळे आहे ना, जसं जमेल तसं जाणं होतं आणि काम करणं होतं. तर बघा आता ही गंज वेचायची राहिलेली आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.